आणि या अनुषंगानेच आपल्याला लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. आम्ही काही डिटेल व्हिडिओ पण याचे करणार आहोत, जसं की एन्युमरेशन फॉर्म कसा भरायचं याचा आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि याच्या बाबतीतली जे डिटेल्स आहेत ते पण देण्याच्या अनुषंगाने आम्ही काही वेगवेगळे व्हिडिओ तयार करतो की हे पुरावा कसा गृहीत धरायचा. ते आजपासूनच आमचं काम सुरू होईल. उद्यापर्यंत आपल्याला काही व्हिडिओ सर्क्युलेशनचे मिळून जातील. पण यामध्ये प्रामुख्याने जो हेतू आहे तो असा आहे की एक पण मतदार जो खरोखर मतदार आहे तो कमी होता कामा नये आणि एक पण जो मतदार नाहीये त्यांचं नाव मतदार यादीमध्ये येता कामा नये. ही ओव्हरऑल भावना आहे याच्यामध्ये. आता जे आपण म्हटलं की वयामधला गॅप कमी होता म्हणून त्यांचे नावाला डिलीट करण्यात आलं. सो आता काय होतो, जेव्हा आपण एंट्री करतो आम्हाला जी माहिती मतदारांकडनं भेटते ती आपण डिजिटलाइज करतो, पण त्यामध्ये पण ते ऑटोमॅटिक पद्धतीने काही एनॉमलीज डिटेक्ट होतात. आता आपल्याकडे जी मॅक्सिमम एनॉमलीज आहे ते अशा पद्धतीचे आहे की त्यांच्या नावामध्ये स्पेलिंगचा फरक आला, जसं की त्यांनी सांगितलं. असे इतर पण आहेत की काही ठिकाणी डबल ए येतो इंग्लिशमध्ये. अशा छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत. काही गोष्टींमध्ये आपला मोठा फरक पडतो की आडनाव बदलला. अशा काही काही गोष्टी आहेत त्या एनॉमलीचा पर्सेंटेज येतो. इनफॅक्ट त्यामध्ये सुद्धा वसईमध्ये जो आपण प्री SIR मॅपिंग ची एक्सरसाइज घेतली होती त्यामध्ये एनॉमलीचा पर्सेंटेज जास्ती होता. त्या एनॉमलीच्या केसमध्ये सुद्धा आपल्याला नंतर त्यांना सुनावणीची संधी देऊन ते रेक्टिफिकेशन करता येतं. मात्र याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत की याच्यापासून दूर राहा मग नाव डिलीट नाही होणार, ते उलट आहे. जर त्यांनी याच्यामध्ये सहभाग नाही घेतला तर उलट काही गोष्टी चुकण्याची जी संधी आहे ती जास्ती आहे. आणि जोपर्यंत आपल्याकडे एन्युमरेशन फॉर्म येणार नाही तोपर्यंत त्यांचं नाव आपण ड्राफ्ट रोल मध्ये घेऊ शकत नाही. त्यामुळे तो पर्सन आपल्या तिकडे भेटलाच पाहिजे, त्यांनी आपल्याला योग्य ती माहिती दिलीच पाहिजे. जर ती माहिती काही अपूर्ण राहिली तर ते पूर्ण करण्याची संधी आहे आपल्याकडे नंतर. पण जर त्यांनी फॉर्मच नाही घेतला किंवा ते आताचे डिस्ट्रीब्युशनच्या वेळेमध्ये आपल्या समोर नाही आले तर आपल्याला त्यांना ती संधी पण देण्यास अडचण येईल. त्यासोबतच एक मी तरी सांगू इच्छिते की ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा जर कोणाचं नाव नाही राहिलं तर असं नाहीये की याच्यानंतर कोणाचं नाव ऍड होऊ शकत नाही. त्याची एक प्रोसेस आहे, जी प्रोसेस आता आपण करतोय तीच प्रोसेस नंतर होऊन ते नवीन फॉर्म भरून आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठीची प्रोसेस करू शकतात. म्हणजे हा इथे स्टॉप होतो असा विषय नाहीये, पण हे आपला विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपण सखोल पुनर्निरीक्षण यादीचं करतो. मॅडम मला एक प्रश्न असा आहे की आता वसईच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कॅथलिक लोक राहतात आणि त्याच्या प्रत्येक घरात एक व्यक्ती जी बाहेर गावी, त्याच्यामुळे मग त्यांनी काय करायचं, त्यांचं नाव डिलीट होईल. पण ज्या ठिकाणी असं आहे तिकडे जे हेड ऑफ दी फॅमिली आहे ते एन्युमरेशन फॉर्म वरती त्यांच्या हिशोबाने सही करून देऊ शकतात. आणि त्याच्यावरती जर काही ऑब्जेक्शन नाही आलाय की तो पर्सन पर्टिक्युलरली परमनंटली शिफ्टेड आहे की इंडिव्हिज्युअल कडनं, तोपर्यंत आपण हेड ऑफ द फॅमिली म्हणून गृहीत धरतो. हे करत असताना साधारणतः आमचं BLO घरोघरी जेव्हा भेट देतात तर त्यांना ते लक्षात येतो पण की वेदर दॅट पर्सन इज जेन्युइनली विजिटिंग, म्हणजे हे तिकडचेच रेझिडेंट आहे की नाही, आणि त्या आधारावर BLO तिकडे ते मॅपिंग करून घेतात. मॅडम एकंदरीत लोकांना काय आव्हान असेल तुमचं? लोकांना हेच आव्हान आहे की जेव्हा आमचे BLO येतात आपण जास्ती प्रमाणात तिकडे उपस्थित राहावं आणि जे BLO ना माहिती अपेक्षित आहे ती माहिती द्यावी. सोबतच आमचे BLO तुम्हाला एन्युमरेशन फॉर्म जो आहे ते एक देणार आहेत पोस्ट म्हणून, त्याच्यामधली जी माहिती आहे ती खात्री करून घ्यावी की ती माहिती बरोबर आहे. अगदी तुमच्या नावाची स्पेलिंग पासनं, कारण हे एकदा झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये जर बदल करायची असली तर आपल्याला एक वेगळी प्रोसेस करावी लागेल. इथे उलट एक चांगली संधी आहे की प्रशासन दारी येतोय, मग आपण त्या संधीचा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह उपयोग करा आणि आपली जी मतदार यादी आहे त्याला अचूक करण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि या सॅटर्डे संडेला प्रामुख्याने आमचे जास्तीत जास्त BLO जे आहेत ते फील्डवरती जाणार आहेत. आणि ज्या लोकांना अजूनपर्यंत आम्ही ट्रेस नाही करू शकलो कृपया करून त्या लोकांनी पुढे यावं आणि आपल्या BLOशी संपर्क साधून त्यांना योग्य ती माहिती द्यावी. शेवटचा प्रश्न आहे की समजा आपल्या कर्मचाऱ्याला एखाद्या नागरिकाने सहकार्य केलं नाही तर त्याच्या कायद्याचं काय आहे, काय बडगाव वगैरे? आपल्या कर्मचारी हे तिकडे गेला आणि नागरिकांनी सहकार्य नाही केलं, एखादा संख्या असेल तर त्याच्यासाठी कायद्याची काय भाग आहे का, प्रक्रिया आहे का?
BLO जे आहेत ते जेव्हा लोकांकडे जातात तर ते त्यांच्याकडे सर्व माहिती देऊन एन्युमरेशन फॉर्म घर भरून घेतात. आणि काय काय असं कुटुंब असेल की त्यांना नाही करायचं, आतापर्यंत असा कुठलाही प्रकार असं आपल्या आलं तर समोर काय आला झालं? नाहीये. कायदेशीर काय आहे का? त्यांनी माहिती द्यायची आहे. मैडम इसमें क्या हुआ है, पश्चिम बंगाल में जब SIR प्रक्रिया हुई उस दरमियान क्योंकि सुप्रीम कोर्ट तक मामला गया और बहुत सारे सवाल खड़े थे, महाराष्ट्र में वही प्रक्रिया हो रही है। सवाल मेरा ये है कि क्या BLO, तमाम ऐसी घटनाएं पूरे देश में आई थी जहां BLO की आत्महत्या और तमाम तरह की चीजें सामने आई थी हरेसमेंट कारण। अभी थोड़ी देर पहले हमारे साथी ने एक प्रश्न पूछा था, क्या BLO या BLA को कोई विशेष प्रशिक्षण दिया जा रहा है, उसके आधार पर वो वहां जा रहे हैं? क्योंकि कई बार सामने वाला व्यक्ति अपने चीजें नहीं देना चाहता, नहीं है बहुत सारी चीजें, तो हरेसमेंट बहुत ज्यादा होता है। अभी थोड़ी देर पहले 1200 का आंकड़ा और लगातार कॉल, अगर एक BLO को जाता है तो उसकी मनस्थिति क्या होगी? तो ऐसे में उस BLO को क्या विशेष प्रशिक्षण दिया जा रहा है या वो ये सारी चीजें झेल सकता है और कर सकता है? BLO जो है उन सभी को प्रशिक्षण दिया गया है। अपना जो 20 जून से लेकर 1 जुलाई तक का समय था, उस समय में हम लोगों ने उनका प्रशिक्षण दोबारा से लिया है और साथ ही साथ BLO के ऊपर हम लोगों ने, जैसे कि मैंने पहले बताया, एक BLO सुपरवाइजर करके एक ऑफिसर दिया है, फिर एक AERO दिया है और जो BLO सुपरवाइजर हैं वो डेली 2 बार अपने BLO जो है उनसे संपर्क कर रहे हैं, फिजिकली भी उन लोगों के साथ में मीटिंग्स ले रहे हैं और जहां पर भी ऐसा हो रहा है कि BLO को कई अड़चन का सामना करना पड़ रहा है, उस समय हमारा जो BLO सुपरवाइजर है वो टोटली उसको हेल्प करता है। साथ ही साथ हमने हर सुपरवाइजर के पास कुछ BLO असिस्टेंट्स दिए हैं जिससे कि जिस BLO के पास काम की संख्या ज्यादा है वो उनको मदद कर पाए। दूसरे प्रदेश में और अपने अंदर एक अच्छा पॉजिटिव चेंज ऐसा है कि हमें जो समय मिला है ये पूरी एक्सरसाइज करने के लिए वो थोड़ा ज्यादा मिला है। बाकी जगहों पे 1 और 1.5 महीने में पूरी की पूरी प्रक्रिया हुई है, हमें लगभग 3 महीने का समय इसके अंदर मिला है और साथ ही साथ वहां पर इमीडिएटली उसके बाद इलेक्शंस थे। अपने पास मैक्सिमम जगहों पर वैसी परिस्थिति नहीं है, तो वो जो एक प्रेशर था या वो जो एक पैनिक था वो आज की डेट में अपने यहाँ पर नहीं दिख रहा है। तो इसीलिए शायद ऐसा प्रकार तो मुझे लगता है नहीं आएगा कि कहीं पर भी कोई हम लोगों में कुछ इस तरीके का आपत्तिजनक हो। साथ ही साथ हमारे जो BLO उनको हमने प्रशिक्षण दिया है, बट डेफिनेटली उनके सामने जो काम है वो बहुत बड़ा है, उन लोगों के ऊपर भी जो टेंशन है वो बहुत बड़ी है। ऐसे में आप लोगों का और जनता का बहुत इंपॉर्टेंट रोल है कि आप समझ के लें कि वो किस टाइप की परिस्थिति में है और उनको मदद करें। ये लोग बहुत सारे ऐसे हैं जो हमारे संपर्क में भी हैं जो अभी वर्तमान में मानसिक संतुलन उनका गड़बड़ है, ऐसे बहुत हैं जो हमारे संपर्क में, उनके बयान भी हैं, बातचीत भी है। सवाल ये है उनकी सिक्योरिटी का क्या? कई बार वो राजनीतिक दलों के दबाव में, मतदाताओं के दबाव में, खासकर सुपरवाइजर जो आप कह रहे हैं उनके दबाव में, इस तरह से मानसिक संतुलन उनका खराब भी होता है। अगर कहीं पर भी ऐसी कोई भी परिस्थिति हमारे सामने आती है तो ॲज अ प्रशासन प्रमुख आय एम टोटली अलॉंग विथ देम आणि आम्ही सरकारच्या मीटिंगमध्येच इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। कुठेही BLOना जर अशी काही अडचण येत असेल की त्यांना काम करायला अडचण जाते तर आमचे BLO सुपरवायझर आणि AERO ते त्यांच्या सतत संपर्कमध्ये असतात। सोबतच EROचा नंबर जे आमचे SDM पण आहेत, तिन्ही जे AERO आहेत जे SDM आहेत त्यांना त्यांनी जर माहिती दिली तर वी विल टेक ऍक्शन इन एप्रोप्रिएट केसेस आणि कुठेही शासकीय कर्मचारी म्हणून त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही याची आम्ही खात्री करू। त्यासोबतच ही एक नॅशनल ड्युटी आहे आणि जेव्हा आम्ही एखादा शासकीय कार्यालयामध्ये काम करतो, जे काही ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी शासनाकडनं आम्हाला देण्यात येतात ते आम्हाला गांभीर्यपूर्ण करावे लागतात। म्हणजे असे जेव्हा आम्ही हे पद स्वीकारतो तेव्हाच लिहिलेलं असतं, तर मग कलेक्टर म्हणून मी किंवा BLO म्हणून कोणीही असं सांगू शकणार नाही की मी हे सिलेक्टिव्ह काम करणार। शासनाने जबाबदारी दिली आहे की कलेक्टर म्हणून मला इलेक्शनचं काम करायचं आहे तर मला करायचंच आहे, यामध्ये परत ही संधी नाही आहे की मी हे काम सोडू शकतो किंवा मी हे काम वगळून घेऊ शकतो। सो आपण सगळ्यांमार्फत माझी जनतेला हीच विनंती आहे की खरोखर एक मोठी एक्सरसाइज आहे, आपण सगळ्यांचे सहकार्याशिवाय ते कंप्लीट होऊ शकणार नाही आणि याला एक नॅशनल ड्युटी म्हणून समजून पुढची प्रक्रियामध्ये आम्हाला मदत करा। मैडम इसी प्रश्न का एक पूरक प्रश्न है